माझ्या एका फोनमुळे भारत पाकिस्तान युद्ध टळलं असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्याच आठवड्यात झालेल्या सीज फायरचं क्रेडिट घेतलं होतं। या गोष्टीला 4 दिवसही उलटले नाही, तोच आपण भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली नसून फक्त मदत केली असं म्हणत पुन्हा यू टर्न घेतलाय। त्यांच्या या वक्तव्याची चर्चा थांबते न थांबते तोच त्यांनी आणखीन एका वक्तव्याने पुन्हा भारताला धक्का दिलाय। ॲपल भारतात आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्याच्या तयारीत असतानाच ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना आयफोनचं उत्पादन भारतात करू नका असं थेट आवाहन केलंय। भारत हा जगातला सगळ्यात जास्त कर आकारणारा देश असल्यानं इथं विक्री करणं कठीण आहे, त्यामुळे भारताला त्यांचे हितसंबंध सांभाळू द्या असा सल्ला ट्रम्प यांनी कुकना दिलाय। त्यामुळे भारताविषयी डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका संशयास्पद वाटावी अशीच आहे। त्यांच्या आणखीन एका कृतीने सगळ्या जगालाच पुन्हा आश्चर्याचा धक्का दिलाय। त्यांच्या टी पार्टीची चर्चा होऊ लागली, कारण या टी पार्टीत ते एका अशा व्यक्तीला भेटले ज्याने अमेरिकेविरुद्ध अनेक वर्ष युद्ध लढवलं होतं, ज्याला 2013 मध्ये अमेरिकन सरकारने जागतिक दहशतवादी घोषित करत 83 कोटींचं बक्षीसही जाहीर केलं होतं। ती व्यक्ती आहे सिरियाचे हंगामी अध्यक्ष अहमद अल शरा उर्फ अबू मोहम्मद अल जोलानी। हा कट्टर जिहादी एकेकाळी अल कायद्याच्या सिरियातल्या अल नुसरा या संघटनेचा तो प्रमुख होता आणि आता डोनाल्ड ट्रम्प सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सोबत त्यालाही भेटल्याने जागतिक मीडियात ते पुन्हा वादग्रस्त ठरत आहेत।